नमस्कार. कधी ना कधी आपल्या सगळ्यांच्याच मनात हा विचार येतो की आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचा आर्थिकदृष्ट्या काय होईल. हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला सतावतो. पण याचं एक अगदी सोपं उत्तर आहे आणि ते म्हणजे टर्म इन्शुरन्स. चला तर मग पुढच्या काही मिनिटांत आपण हेच समजून घेऊया की हे आर्थिक सुरक्षा कवच नक्की आहे तरी काय आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे. जरा विचार करून बघा. कुटुंबातील मुख्य कमावणारे व्यक्ती जर अचानक नसेल तर काय होईल? घराचा EMI, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, रोजचे खर्च हे सगळं कसं मॅनेज होणार? हा एक असा प्रश्न आहे ज्याच्या उत्तरावर त्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्य अवलंबून आहे. आणि याचं उत्तर शोधणं खूप गरजेचं आहे. आणि याच गंभीर प्रश्नावर एक खूपच सरळ, सोपं आणि तितकंच प्रभावी उत्तर आहे. ते म्हणजे टर्म इन्शुरन्स. हो, हेच ते आर्थिक कवच आहे जे आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला एक भक्कम आर्थिक आधार देतं. तर मग हा टर्म इन्शुरन्स म्हणजे नक्की काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक प्युअर प्रोटेक्शन पॉलिसी आहे. म्हणजे काय तर आपण एक छोटीशी रक्कम, ज्याला आपण प्रीमियम म्हणतो, ती भरतो आणि त्याच्या बदल्यात इन्शुरन्स कंपनी आपल्याला एक मोठं लाईफ कव्हर देते. आणि दुर्दैवाने पॉलिसीच्या काळात जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर ही संपूर्ण रक्कम त्यांच्या नॉमिनीला म्हणजे त्यांच्या कुटुंबाला मिळते. आता टर्म इन्शुरन्स आणि बाजारातल्या इतर इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये नेमका फरक काय आहे. बघा, अनेक पॉलिसीज जसे की युलिप्स ह्या प्रोटेक्शन आणि इन्व्हेस्टमेंटचे एक कॉम्बिनेशन असतात. त्यामुळे होतं काय की त्यांचा प्रीमियम खूप जास्त असतो आणि त्या समजायलाही थोड्या कॉम्प्लिकेटेड असतात. पण टर्म इन्शुरन्स तसं नाही. त्याचा एकच उद्देश आहे, फक्त आणि फक्त संरक्षण. आणि म्हणूनच तो खूप कमी प्रीमियममध्ये मिळतो आणि समजायलाही एकदम सोपा असतो. ठीक आहे, तर टर्म इन्शुरन्स काय आहे हे तर आता आपल्याला कळलं. पण ते इतकं पॉवरफुल का आहे? का त्याला इतकं महत्त्व दिलं जातं? चला, आता आपण त्याचे खरे फायदे काय आहेत ते बघूया. याचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त संरक्षण. हो, अगदी खरंय. म्हणजे बघा, आपल्या वार्षिक पगाराच्या कित्येक पट मोठं विमा संरक्षण अगदी कमी प्रीमियममध्ये घेणं शक्य होतं. आणि हेच याचं खरं पॉवर आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर 2 कोटी रुपयांसारख्या मोठ्या कव्हरसाठी महिन्याचा प्रीमियम फक्त 902 रुपयांपासून सुरू होऊ शकतो. विचार करा, म्हणजे हॉटेलमध्ये एका फॅमिली डिनरच्या खर्चापेक्षाही कमी इतकं हे अफोर्डेबल आहे. आणि अजून एक जबरदस्त फायदा म्हणजे तुम्ही आज ज्या प्रीमियमवर पॉलिसी घेता तोच प्रीमियम तुम्हाला पुढची 40 वर्ष म्हणजे संपूर्ण पॉलिसी टर्मसाठी भरावा लागतो. तो लॉक होऊन जातो. म्हणजे तुमचं वय वाढलं किंवा महागाई वाढली तरी प्रीमियम वाढत नाही. म्हणूनच तर म्हणतात की जितके लवकर घ्याल तितकं चांगलं. आता बघा, टर्म इन्शुरन्स म्हणजे फक्त एक बेसिक कव्हर नाहीये. आपण आपल्या गरजेनुसार त्याला कस्टमाइज करू शकतो, त्याला अजून मजबूत बनवू शकतो. कसं? तर त्यात काही ॲडिशनल फायदे जोडून. हे अगदी आपण कॉफी ऑर्डर करतो तसंच आहे. आपण बेसिक कॉफी घेतो आणि वरून आपल्या आवडीप्रमाणे टॉपिंग्स टाकतो, बरोबर? अगदी तसंच टर्म प्लॅनमध्ये आपण रायडर्स नावाचे ॲडॉन्स किंवा टॉपअप्स घेऊ शकतो. जसं की क्रिटिकल इलनेस कव्हर, ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट किंवा डिसेबिलिटी कव्हर. हे रायडर्स आपल्याला गंभीर आजार, अपघात किंवा अपंगत्व अशा कठीण काळात एक्स्ट्रा फायनान्शियल सपोर्ट देतात. आणि सगळ्यात भरी गोष्ट म्हणजे हे रायडर्स अगदी थोडासा एक्स्ट्रा प्रीमियम देऊन आपल्या मूळ पॉलिसीला अनेक पटींनी मजबूत करतात. समजा क्रिटिकल इलनेस रायडर घेतला असेल तर कुठल्या गंभीर आजारापणात उपचाराचा खर्च त्यातून निघून जातो. म्हणजे आपल्या फॅमिलीच्या सेव्हिंग्सला धक्का लागत नाही. थोडक्यात काय तर कुटुंबाला एक कंप्लीट सुरक्षा कवच मिळतं. इतकंच नाही तर आपल्यानंतर कुटुंबाला पैसे कसे मिळावेत हे ठरवण्याची सोयसुद्धा आहे. म्हणजे बघा, त्यांना सगळी रक्कम एकदम एक रकमी मिळावी का जेणेकरून घराचं कर्ज वगैरे फेडता येईल, की दर महिन्याला एक ठराविक रक्कम पगारासारखी मिळावी जेणेकरून महिन्याचा खर्च भागेल, किंवा काही प्लॅन्समध्ये तर हे दोन्ही ऑप्शन एकत्र पण मिळतात. ही लवचिकता खूप महत्त्वाची आहे. चला, आता एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया. टर्म इन्शुरन्स घेताना लोक काही सामान्य चुका करतात ज्यामुळे पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. या चुका कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळायच्या हे समजून घेऊया, म्हणजे आपला निर्णय एकदम परफेक्ट असेल. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात कॉमन चूक ती म्हणजे खरेदी पुढे ढकलणं. अरे, नंतर घेऊया, अजून काय घाई आहे, असं म्हणून आपण टाळाटाळ करतो. पण ही टाळाटाळ खूप महागात पडू शकते. हे बघा, उशीर करणं म्हणजे अक्षरशः पैसे जास्त मोजणं. 25 वर्षांच्या व्यक्तीला 1 कोटीच्या कव्हरसाठी महिन्याला साधारण 1284 रुपये प्रीमियम येतो. पण तेच कव्हर 45व्या वर्षी घ्यायला गेलं तर प्रीमियम थेट 4143 रुपयांवर जातो, जवळपास तिप्पट. कारण साधा आहे, वय वाढलं की आरोग्याचा धोका वाढतो आणि प्रीमियमसुद्धा वाढतो. आता दुसरी चूक ती म्हणजे अपुरं कव्हर घेणं. बरेच जण फक्त प्रीमियम कमी राहावा म्हणून कमी रकमेची पॉलिसी घेतात.
पण विचार करा, आजपासून 20 वर्षानंतर ती रक्कम कुटुंबाच्या गरजांसाठी पुरेशी ठरेल का? नाही. यालाच अंडर इन्शुअर्ड असणं म्हणतात. मग प्रश्न येतो की कव्हर किती घ्यायचंय? त्यासाठी एक सोपा थंब रूल आहे. आपलं जे काही वार्षिक उत्पन्न आहे त्याच्या किमान 10 ते 20 पट कव्हर असायलाच हवं. हे कव्हर भविष्यातली महागाई आणि वाढते खर्च सहज मॅनेज करू शकतं. तिसरी चूक ही खूपच गंभीर आहे. ती म्हणजे चुकीची माहिती देणं. पॉलिसीचा फॉर्म भरताना आपल्या आरोग्याबद्दल किंवा स्मोकिंग, ड्रिंकिंगच्या सवयींबद्दल काहीही लपवणं खूपच धोकादायक ठरू शकतं. कारण सरळ आहे, जर आपण चुकीची माहिती दिली तर इन्शुरन्स कंपनी ऐनवेळेला क्लेम रिजेक्ट करू शकते. आणि विचार करा, ज्यावेळी कुटुंबाला पैशांची सगळ्यात जास्त गरज असते त्याचवेळी क्लेम नाकारला गेला तर काय होईल? म्हणून फॉर्म भरताना 100% खरी माहिती देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि चौथी चूक, फक्त आणि फक्त किंमत बघून पॉलिसी निवडणं. जो प्लॅन सगळ्यात स्वस्त तोच घेऊया हा विचार खूप चुकीचा आहे. फक्त प्रीमियम बघून निर्णय घेऊ नका. सर्वात कमी प्रीमियमपेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे इन्शुरन्स कंपनीची विश्वासार्हता. आणि ती कशी ओळखायची? तर त्यासाठी 2 गोष्टी तपासा. एक, क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे CSR. सोप्या भाषेत, कंपनीकडे आलेल्या 100 क्लेमपैकी किती क्लेम्स ती पास करते. हा रेशो 99% जास्त असेल तर उत्तम. आणि दुसरं म्हणजे अमाउंट सेटलमेंट रेशो म्हणजे ASR, म्हणजे क्लेम केलेल्या एकूण रकमेपैकी किती रक्कम कंपनी देते. हे आकडे कंपनी किती भरोसेमंद आहे हे सांगतात. आणि हे सगळं जाणून घेणं इतकं गरजेचं काय आहे माहितीये? कारण हा आकडा बघा, भारतातल्या फक्त 17% मिलेनियल्सकडे, म्हणजे आपल्यासारख्या 25 ते 35 वयोगटातल्या तरुणांकडे टर्म इन्शुरन्स आहे. फक्त 17%. कदाचित चुकीच्या कल्पनांमुळे असेल किंवा गुंतवणुकीला जास्त महत्त्व दिल्यामुळे असेल. पण याचा अर्थ सरळ आहे, एक खूप मोठी तरुण पिढी कुठल्याही आर्थिक संरक्षणाशिवाय आहे. आणि ही खरंच एक चिंताजनक गोष्ट आहे. तर मग आज आपण टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ते समजून घेतलं, त्याचे फायदे काय आहेत ते पाहिलं आणि कोणत्या चुका टाळायला हव्यात हेही जाणून घेतलं. आता काय आणि का हे तर स्पष्ट झालंय. त्यामुळे आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्यासाठी पुढचा पाऊल काय असेल? यावर विचार करण्याची हीच ती वेळ आहे.